पुढचं प्रकरण सांग. खैरगावांचे रावसाहेब तुकाराम लंगोटे. हा, वर्ग 1 मधील जमीन 2 मध्ये गेली आहे की वर्ग 1? 2-3 सातबारेच लावले होते. त्यांना पूर्ण संची काही करायला सांगितले, आणखी त्यांनी वर्ग 2 मध्ये गेल्याचं काहीच नाही लावलं. फक्त वर्ग 1 असल्याचे 2-3 सातबारे लावले होते. त्यांना पूर्ण करा, मग त्याच्यात अहवाल घेतलेला. तुमचं म्हणणं आहे की वर्ग 1 चे त्यांनी सातबारे लावले, 2 मध्ये कसं काय गेली? नाही, 2 मध्ये काहीच नाही केलं किंवा गेली की नाही गेली तर त्यांचं म्हणणं आहे गेली. आपल्याला इथं 2-3 सातबारे त्यामुळे कळत नाही गेली की नाही गेली. हा ना, मग म्हणजे वर्ग 2 मध्ये कशावरून ते म्हणतात वर्ग 2 मध्ये गेले, हे नाही तुम्हाला कळलं असं? बरं, मग त्यांना दिला का पत्र? तसं नाही, त्यांना पाठवलं. समजा हे खैरगावांचे, बरोबर की नाही? खैरगावांच्या तलाठी महोदयांना माहिती असेल की ही जमीन वर्ग 2 मध्ये आज आहे, माहिती असेल ना? नाही किंवा मंडळाधिकाऱ्यांना माहिती असेल, मग त्यांना का नाही विचारलं? काय नाव आहे तुमचं? चिपळे साहेब. काय पद काय तुमचं इथं? साहेब महसूल अधिकारी महोदय. साहेब, तुम्ही आपलं काम झटकून नाही करणार आहे का आपण? बरं का, आपण त्याच्यावर माइंड अप्लाय करायचं. समजा ती वर्ग 1 आणि वर्ग 2 आहे, कोण सांगू शकतं याच्या बाबतीमध्ये? तलाठी, आपल्या क्षेत्राचे. आता तुम्ही त्याला लिहिणार, तो पुढे जाणार, तलाठ्यांकडे जाणार, मंडलाधिकाऱ्यांकडे जाणार, बरोबर आहे की नाही? असं नको. डॉक्युमेंट मागवायचं त्यांच्याकडे नसणार. त्यांनी लिहिले काय असणार? जेलसी मध्ये कुणीतरी मुद्दाम त्याला वर्ग 2 करून टाकतो. त्याचं माझं जमत नाही, ठीक आहे दाखवतो. आता असं होऊ शकतं नाही, कारण की तर वर्ग 2 मध्ये जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण त्यांनी लिहून टाकलं समजा वर्ग 2, तो बिचारा 25 वर्ष गेला ना कामातून फक्त एका शब्दामुळे. ते आपल्याला बघायचं. मला हे प्रकरण जे आहेत ना, हे खास मला काढायचे. समजा जरी 12 वर्षापूर्वीच्या तलाठी महोदयांच्या हाताचं असलं ते, नाही का? कारण की आपण चार्ज देताना सगळं हे करतो ना, घेतो. हा, त्या बघायचं आता. आज तगात काय होतं तसं निकाल आला की याच्यामध्ये असं चूक झाली होती, पण ज्यांनी मुद्दाम चूक केली त्याच्यावर शिक्षा नाही, आता त्याच्यावर जायचं आपल्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.